14 दिवस वेळ आहे. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी करेन. तू नको काळजी करूस. हो हो जावा. चला बाळांनो 4 वाजले. चला अभ्यासाला बसा. चला. काय बाबा सारखा तुमचा अभ्यास 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 अभ्यास. नंतर बसेल. हो बाबा मी लगेच अभ्यासाला बसतो. असं पण 2 आठवड्यावर आमची परीक्षा आली आहे. बघ मोनू बाळा, तू आता मोठा झालायस. तुला आता अभ्यासाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. हो बाबा उद्यापासून नक्की. मी आता जाऊ का खेळायला? हो. अरे तू इथंच बसलाय. जा जरा खेळायला जा आणि खेळून आल्यावर मोनूला देखील बोलू. जा. हो बाबा. चल म्हणून बाबांनी बोलवलं आपल्याला. चल चल. आलात. बाळांनो 2 दिवसानंतर तुमची वार्षिक परीक्षा सुरू होत आहे. हो बाबा. हो बाबा मी अभ्यास करून चांगले मार्क काढणार. बाबा बाबा माझा तर पहिलाच नंबर येणार. मी उद्यापासून खूप अभ्यास करणार. मन लावून अभ्यास कर मोनू बाळा. मला तुझी खूप काळजी वाटते. टेन्शन नॉट. मोनू इज देअर. ऑल इज ओके. मोनू तू रोजचं काम उद्यावरती टाळतोस. हो बाबा जोपर्यंत मी खेळणार नाही तोपर्यंत अभ्यास पण करणार. हे बघा बाळांनो, तुम्हाला ही परीक्षा शाळेत सुटेपर्यंत द्यायची आहे. मोनू आणि बबलू आपला आपला पेपर लिहा. बबलू आणि मोनू बोललो ना आपला आपला पेपर लिहा, नाहीतर पेज फाडीन. मोनू बाळा पेपर दे. मोनू बाळा पेपर दे. आपण जाऊया. तिसरा पहिला नंबर माझा. हे तर पाहिलंच होतं एक्झाम हॉलमध्ये. आणि काय वेळ नमस्कार. नमस्कार. कसे आहेत? शिकतात का चांगले? हां शिकतात. कसा गेला यांचा पेपर? आता त्यांची निकालाचीच वेळ आहे तर मी
हे बघा, सोनू बाळाने खूप चांगला अभ्यास केला आहे. त्याला चांगले मार्क्स पडले आहेत. या उलट मोनू, तुला खूप कमी मार्क्स पडले आहेत. तुला वेळेची जाणीवच नाही. मला वाटलं नव्हतं की तुला एवढे कमी मार्क पडतील. जो वेळेचा सदुपयोग करतो त्या व्यक्तीला वेळेनुसार चांगलेच परिणाम मिळतात. धन्यवाद.